नमस्कार. महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीचे निकाल आलेत आणि त्यांनी राज्याच्या राजकारणात अक्षरशः भूकंप आणलाय. 15 जानेवारीला मतदान झालं आणि 16 तारखेला जे निकाल समोर आले त्यांनी एक अगदी स्पष्ट चित्र उभं केलंय. तर या निकालांचा नेमका अर्थ काय आणि त्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात हेच आपण आजच्या विश्लेषणात समजून घेणार आहोत. या सगळ्या निवडणुकीचं सार आहे ना, ते फक्त एका आकड्यात आहे. 29 पैकी 25. हो, भाजप, शिंदे गट, शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या महायुतीने राज्यातल्या 29 पैकी तब्बल 25 महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवली आहे. हा आकडाच सांगतो की हा विजय किती मोठा आहे आणि राजकीय समीकरणं कशी बदलली आहेत. चला तर मग सुरुवात करूया निकालांच्या एका मोठ्या आढाव्याने. बघूया की नेमकं एकूण चित्र काय आहे. ही निवडणूक किती मोठी होती याचा अंदाज घ्या. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका, त्यात 893 वॉर्ड आणि या सगळ्या मिळून 2869 जागांसाठी लोकांनी मतदान केलं. याच मतदानातून राज्याच्या शहरी राजकारणाची पुढची दिशा ठरलेली आहे. आता वळूया सगळ्यात मोठ्या बातमीकडे. महायुतीचा हा जो विजय आहे याला अभूतपूर्व का म्हटलं जातंय ते जरा समजून घेऊया. हा आलेख बघितला की सगळं काही स्पष्ट होतं. बघा, एका बाजूला 25 महानगरपालिका जिंकलेल्या महायुतीचा हा मोठा स्तंभ आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, ठाकरे गट आणि बाकीचे सगळे पक्ष मिळून फक्त 4 ठिकाणी सत्ता मिळवू शकलेत. हे आकडेच शहरी भागांवर महायुतीची पकड किती मजबूत आहे हे दाखवून देतात. मग या विजयाचा खरा अर्थ काय लावायचा? सोप्या भाषेत सांगायचं तर हे निकाल सांगतात की भाजपचा शहरांमधला राजकीय प्रभाव खूप मोठा आहे. म्हणजे शहरी मतदारांनी विकास आणि प्रशासनाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिलंय हे अगदी स्पष्ट दिसतंय. बरं, हा विजय तर मोठा आहेच, पण काही महत्त्वाच्या शहरांमध्ये काय घडलं? चला मुंबई, पुणे आणि नागपूरकडे एक नजर टाकूया. सगळ्यात मोठा धक्का बसला तो मुंबईत. म्हणजे देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका, जिथे ठाकरे गटाची इतक्या वर्षांची सत्ता होती ती महायुतीने अक्षरशः खेचून आणली आहे. या विजयामुळे मुंबईचा पुढचा महापौर महायुतीचाच असणार हे आता जवळजवळ निश्चित झाले. पुण्यात काय झालं तर तिथे भाजपने आपला किल्ला अभेद्य ठेवलाय. फक्त सत्ताच नाही तर प्रशासनावरची पकडसुद्धा घट्ट केलीये. म्हणजे काय तर आता शहराचे सगळे मोठी निर्णय भाजपच घेणार हे स्पष्ट झालंय. आणि आता नागपूर म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्वतःचा बालेकिल्ला. तिथे तर भाजपने एकतर्फी विजय मिळवलाय. हा फक्त एक स्थानिक विजय नाहीये, तर हा भाजपच्या राज्य पातळीवरच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या कामाला मतदारांनी दिलेला एक प्रकारे दुजोरा मानला जातोय. ओके, आतापर्यंत आपण आघाडी आणि पक्षांबद्दल बोललो, पण आता जरा पक्षनिहाय कामगिरी बघूया. म्हणजे कोण जिंकलं आणि कोण हारलं हे अगदी स्पष्ट होईल. हा तक्ता बघा, सगळं चित्र लगेच डोळ्यासमोर उभं राहतं. एका बाजूला भाजप आणि महायुती, ज्यांनी बहुतेक सगळ्या महापालिका जिंकल्यात, आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना म्हणजे ठाकरे गट, ज्यांना खूप मोठा फटका बसलाय, विशेषतः मुंबईत. काँग्रेसची कामगिरी काही ठिकाणीच मर्यादित राहिली, जसं की कोल्हापूर, लातूर. आणि हो, AMIM सारख्या पक्षांनी सुद्धा काही ठिकाणी आपलं खातं उघडलं. ठीक आहे, आकडे बघितले, शहरं बघितली, पण या सगळ्याचा राजकीय अर्थ काय? राज्याच्या राजकारणाला यातून नेमकी कोणती दिशा मिळतेय? राजकीय जाणकार सांगतायत की या निकालामागे साधारणपणे 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, शहरी मतदारांनी विकासाला मत दिलंय. रस्ते, पायाभूत सुविधा, प्रशासन या मुद्द्यांवर महायुतीनी भर दिला होता. दुसरं कारण म्हणजे राज्यात ज्यांची सत्ता असते त्यांना लोक थोडी पसंती देतातच. आणि तिसरं, जे तितकंच महत्त्वाचं आहे, ते म्हणजे विरोधकांमध्ये कुठेतरी एकी दिसली नाही आणि त्यांची संघटनात्मक बांधणी कमकुवत पडली. आणि या सगळ्या चर्चेतून एक मोठा प्रश्न उभा राहतो की महानगरपालिकेची ही निवडणूक पुढच्या विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल होती का? शहराने तर आपला कौल दिलाय, पण आता पूर्ण राज्याचं राजकारण याच दिशेने जाईल की ग्रामीण महाराष्ट्राचा विचार काहीतरी वेगळा असेल? याचं उत्तर तर आपल्याला पुढंच मिळेल. पण एक मात्र खरं, या निकालाने राज्याच्या राजकारणात एक नवीन अध्याय नक्कीच सुरू केला आहे.